परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। पण हे करण्यामागचं नेमकं कारण काय? पहिलं म्हणजे स्थानिक भाषेचा सन्मान आणि ओळख। महाराष्ट्राची अधिकृत भाषा ही मराठी आहे। सरकारचा मुद्दा असा आहे की सार्वजनिक सेवा देणाऱ्या चालकांना स्थानिक भाषेचं किमान ज्ञान असणं गरजेचं आहे, जेणेकरून राज्याची सांस्कृतिक ओळख ही टिकून राहील। दुसरं म्हणजे प्रवाशांसोबतचा संवाद सोपा व्हावा। बऱ्याच वेळा प्रवासी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा ग्रामीण भागातील लोक मराठीतच बोलतात। चालकांना मराठी समजली नाही तर गैरसमज, वाद, अडचणी निर्माण होतात। हा निर्णय संवाद सुलभ व्हावा यासाठी हा घेतलेला निर्णय आहे। तिसरं आहे ग्राहक सेवा सुधारणा। भाषेचं ज्ञान असल्याने चालक प्रवाशांना योग्य माहिती देऊ शकतात, जसे की मार्ग, भाडे, ठिकाण इत्यादींबाबत। त्यामुळे एकूणच सेवा दर्जा सुधारण्याचा उद्देश मार्गी लागतो। चौथं आहे प्रशासकीय कामकाज सुलभ करणे। प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच RTO येथे कागदपत्र, नियम आणि सूचना प्रामुख्याने मराठीत असतात। चालकांना ते समजणं अत्यंत गरजेचं आहे। शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक रोजगार प्राधान्य। काही राजकीय गटांचा असा युक्तिवाद आहे की या निर्णयामुळे स्थानिक म्हणजेच मराठी भाषक चालकांना अधिक संधी मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।